नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खेळ झाला, डाव झाला, गेम केला, ही भाषा आपण नेहमी ऐकतो. पण त्यात गेम किती दाखवलेला असतो? गेम त्याला म्हणतात की हिंदी मधलं ते गाणं आहे ना, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. हे चकित करून टाकेल असतो तो गेम असतो, नाही तर खेळ असतो. काय झालंय ह्याचा तुम्हाला थांग पत्ता लागत नाही आणि व्हायचं ते होऊन जातं. त्याचे परिणाम पुढल्या काळात अनुभवाला येत असतात. त्याला गेम म्हणतात. तोपर्यंत काय झालं याचा पत्ता पण लागत नाही. आणि आजकालच्या पत्रकारी भाषेमध्ये याचा गेम केला, त्याचा खेळ केला, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला, डाव टाकला, वस्तादाने अमुक काय केलं तमुक, हे जे बोलतात त्यांना खरोखरच गेम किती करतात अशी मला अनेकदा शंका येते. आणि म्हणूनच मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून ज्या तरुण महिलेची नेमणूक झाली आहे, अश्विनी भिडे, यांची नेमणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या परीने त्याकडे बघतोय आणि त्याचे अर्थ लावायचा प्रयत्न करतोय. महापालिका ही संस्था एक प्रकारे शहर विकास म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट या मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि त्यामुळे तिथे कोणाची नेमणूक करावी, कशी नेमणूक करावी, यामध्ये त्या खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच अधिकार निर्णायक असला पाहिजे, हा पहिलं हे गृहीत धरायचं. आणि मग त्याच्या आधारे एकनाथ शिंदे यांच्या इच्छा डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी भावे या आपल्या विश्वासातल्या अधिकाऱ्याला पुढे आणलं. अशा रीतीने मांडणी सुरू करायची आणि म्हणायचं डाव केला. कोणी डाव केला? फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या विरुद्ध डाव केला. हे लोक विसरतात की त्याच अश्विनी भिडे आहेत ज्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळखलं जातं. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा 2014 नंतर मुख्यमंत्री झाले आणि 2019 पर्यंत मुख्यमंत्री होते, त्या काळात सुद्धा एकनाथ शिंदे हे शहर विकास किंवा अर्बन डेव्हलपमेंट मंत्री होते. आणि त्याच काळामध्ये या सगळ्या MMRDA पासून मुंबईच्या आसपासच्या परिसराला एक आधुनिक महानगर नव्हे तर विशाल नगराचा चेहरा देण्याचा आराखडा सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये मेट्रो वाहतूक हा केंद्रबिंदू होता. आणि त्या मेट्रोचा सगळा भार ज्या महिला अधिकाऱ्यावर विश्वासाने फडणवीसांनी टाकला त्या होत्या अश्विनी भिडे. आज जे मुंबईच्या परिसरामध्ये मेट्रोचं जाळ उभं दिसतं, त्याचं श्रेय आपोआप देवेंद्र फडणवीसांकडे जातं, कारण त्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा आणि ताकद मेट्रो प्रकल्पाच्या मागे जोडलेली होती. पण मुख्यमंत्र्याने, मंत्र्याने, सरकारने जितका विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरवण्याचं कर्तृत्व जर संबंधित अधिकाऱ्याकडे नसेल तर मग ती योजना किती पैसे ओतले आणि किती सरकारने पाठबळ दिलं यावर यशस्वी होत नाही. ती त्या अधिकाऱ्याच्या इच्छाशक्तीवर, निर्धारावर आणि निष्ठेवर परिपूर्णतेकडे जात असते. आणि अश्विनी भिडे यांनी मेट्रोमध्ये अक्षरशः आपली सगळी पत आणि प्रतिष्ठापणाला लावली होती. अशा अश्विनी भिडे ज्यांना आज मेट्रो वुमन अशी ओळख मिळालेली आहे, त्यांचा बळी सत्तांतरानंतर 2019 मध्ये घेतला जायला नको होता. पण अश्विनी भिडे यांनी जो आरे कॉलनीमध्ये कारशेड बनवण्यासाठी अट्टाहास केलेला होता आणि अतिशय ठामपणे राजकीय आरोपांसकट वेगवेगळ्या पर्यावरण विषयक आरोपांना सुद्धा समर्थपणे उत्तर दिलं होतं. त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सूड बुद्धीने वागवण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिला निर्णय काय घेतला असेल
तर अरे कारशेड होती, तो निर्णय गुंडाळून ठेवला. दुसरी गोष्ट, अश्विनी भिडे यांची मेट्रो प्रकल्पावरून उचलबांगडी करण्यात आली. का? तर आदित्य ठाकरे ज्या आजच्या आधुनिक पर्यावरणवादी आणि एनजीओवादी राजकारणामध्ये गुरफटले आहेत, तोच जणू काही शिवसेनेचा अजेंडा बनवण्यात आला आणि त्यासाठी अपमानित करण्यात आलं होतं त्या अश्विनी भिडे होत्या. पण आपल्या संवैधानिक आणि अधिकाऱ्याच्या मर्यादित राहून काम करणारी ही महिला डगमगली नाही. पुढल्या काळात त्यांना मुंबई महापालिकेत जे अधिकचे अधिकारी नेमावे लागले, अतिरिक्त आयुक्त नेमावे लागले करोना काळामध्ये, विशेष परिस्थितीमध्ये, तेव्हा त्यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून मुंबई महापालिकेत पाठवण्यात आलं होतं. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्या महिलेचं ज्या विषयात कर्तृत्व होतं आणि इच्छाशक्ती होती, त्याचा बळी घेतला गेला होता आणि बळी घेणाऱ्याचं नाव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असं होतं. 2.5 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना आपली सत्ता सोडावी लागली, मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आणि एकनाथ शिंदे हे जे शहर विकास मंत्री होते तेच 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर घेण्यात आलेला पहिला निर्णय कुठला असेल तर तो अश्विनी भिडे यांना परत एकदा मेट्रो प्रकल्पासाठी त्या जबाबदारीवर आणलं गेलं. आता एवढं सगळं आपण लक्षात घेतलं, वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर अश्विनी भिडे या फक्त आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातल्या अधिकारी आहेत असा होत नाही. एकनाथ शिंदे आणि अश्विनी भिडे यांच्यामध्ये कुठलंही खुसपट नाही, हे या सगळ्या आधीच्या मी घटनाक्रम सांगितला त्यातून स्पष्ट होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेचा नवा आयुक्त नेमायचा असेल तर त्यासाठी अश्विनी भिडेचा हट्ट देवेंद्र फडणवीसांनी धरला आणि त्यातून शिंदे आणि फडणवीस यांच्यात एक मतभेद निर्माण झाले. हा जो डंका पिटला गेला त्यात किती तथ्य असेल समजून घ्या. ज्या प्रकारे अश्विनी भिडेंचा अपमान झालेला आहे, तितकाच गेल्या 3.5-4 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेचा सुद्धा अपमान झालेला आहे. आणि त्या उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका हा आपला फॅमिली बिझनेस आहे असं वाटतं. मुंबई महापालिका हा फॅमिली बिझनेसच आहे असा जो आरोप होत होता, त्याला संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये थेट कॅमेरा समोर दुजोरा दिला. हो, मुंबई महापालिका हा ठाकरे परिवाराचा फॅमिली बिझनेस आहे. आता गंमत लक्षात घ्या की दुखावलेल्या अश्विनी भिडे आणि दुखावलेले एकनाथ शिंदे या दोघांसाठी पहिलं टार्गेट असतं उद्धव ठाकरे. आणि उद्धव ठाकरे जरी आज महापालिकेच्या सत्तेवर नसले आणि त्यांच्या पक्षाला की त्यांच्या इशाऱ्यावर चालणारा महापौर तिथे नसला, तरीही चांगले 65 नगरसेवक आहेत आणि दीर्घकाळ महापालिकेत त्यांनी सत्ता राबवलेली असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार महापालिकेच्या निर्णयाला प्रभावित करणारे अनेक अधिकारी कर्मचारी महापालिकेत असू शकतात. अशा वेळी ठाकरेंचा फॅमिली बिझनेस महापालिकेतून आवरायचा असेल तर तितकाच कठोर आणि निरपेक्ष वृत्तीने आपले अधिकार राबवणारा अधिकारी आयुक्त पदावर असला पाहिजे. आणि तिथे तुम्हाला लक्षात येतं की अश्विनी भिडे यांच्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता, जो मनाने, इच्छेने आणि अगदी भावनेने सुद्धा मुंबई महापालिकेतला ठाकरे परिवाराचा फॅमिली बिझनेस निकालात काढण्यासाठी आवश्यक होता असाच आयुक्त म्हणजे अश्विनी भिडे. आणि ती गोष्ट एकनाथ शिंदेना नको होती असं होईल का? नाही. एकनाथ शिंदे पण जाणतात की जोपर्यंत मुंबई महापालिकेतला
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुपुत्राचा आणि परिवाराचा प्रभाव संपत नाही मुंबई महापालिकेतून, तोपर्यंत हा उरला सुरला उबाठा शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे मुंबई महानगर, तो पाडता येणार नाही, काबीज करता येणार नाही. आणि म्हणूनच अश्विनी भिडे यांच्या नावाला एकनाथ शिंदे यांचा विरोध होता. हे जे काय नॅरेटिव्ह बातम्यांमधून रंगवण्यात आलं ते धादांत खोटं होतं, मनगडंत होत. पण आता ते आणलेलं आहे. आणि उरली सुरली महापालिकेची जी ताकद किंवा सत्ता, अगदी विरोधी नेता म्हणून सुद्धा किंवा विरोधी पक्ष म्हणून सुद्धा अशा एवढ्या महत्वाच्या संस्थेमध्ये सत्तेची थोडीफार चव चाखता येत असते, पण ती सुद्धा आवश्यकतेच्या पलीकडे ठाकरे परिवाराला ती चव चाखता येऊ नये याची व्यवस्था फक्त महापौर करू शकतात असं नाही, आयुक्त पण करू शकतात. आणि आयुक्तांकडेच महापालिकेचे सर्वाधिकार असतात. नगरसेवक असो, वेगवेगळ्या समित्या असोत किंवा नगरसेवकांची कमिट्या असोत, या सगळ्या एक प्रकारे आयुक्ताचे सल्लागार म्हणून काम करतात. आणि आयुक्त हाच महापालिकेचा सर्वाधिकारी असतो. थोडक्यात ज्या अश्विनी भेडेंना मेट्रो प्रकल्पातून खड्यासारखं उद्धव ठाकरेंनी बाजूला केलं होतं, आदित्य ठाकरे आपल्या सुपुत्राच्या हट्टासाठी बाजूला केलेलं होतं, त्याच अश्विनी भेडे आता 25 वर्ष चाललेला ठाकरे फॅमिली बिझनेसचा सर्वाधिकारी बनलेले आहे. याला म्हणतात नियतीचा न्याय. नियतीचा न्याय. देवेंद्र फडणवीसांनी अश्विनी भिडे यांना आणलं आणि एकनाथ शिंदे यांनी त्याला दुजोरा दिला. त्याची कारण मीमांसा ही अशी आहे, घटना कुठची असो त्यामध्ये प्रत्येक जण आपापले मतलब शोधत असतो. गिरे तो भी टांग ऊपर हे ज्यांना उद्धव ठाकरे समर्थकांना सांगायचे, त्यांच्यासाठी मग अश्विनी भिडे हा शिंदे आणि फडणवीसांमधला वादाचा विषय रंगवणं भाग होतं, कारण त्यांचा मतलब त्यामध्ये होता. पण वस्तुस्थिती तशी आहे का? बिलकुल नाही. अश्विनी भिडे या कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आणि जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते त्या अतिशय धाडसी रीतीने आणि नवनवे प्रयोग करत ती जबाबदारी पार पाडायला कायम उत्सुक असतात. आणि या पार्श्वभूमीवर त्यांची मुंबई महापालिका आयुक्त म्हणून झालेली निवड बघणं अगत्याचं आहे. पण आपण राजकीय विश्लेषण करत असतो, मी राजकीय विश्लेषण करतो, आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यात राजकारण शोधणं आणि असेल तर ते उलगडून सांगणं हे आवश्यक आहे. आणि मग माझ्या लक्षात येतं किंवा मला सांगावं असं वाटतं की अश्विनी भिडे हा मुंबई महापालिकेच्या राजकारणात एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. दीर्घकाळ तुम्हाला आठवत 1 जुलै 2023, 3 वर्ष होतील आणखीन 2-3 महिन्यांनी. 1 जुलै 2023 ला आदित्य ठाकरे यांनी एक लॉंग मार्च काढला होता, मेट्रो सिनेमा पासून महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत, शिवाजी टर्मिनस पर्यंत रेल्वेच्या. आठवतं तुम्हाला? आणि तिथे भाषण करताना आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? लवकरच आपली सत्ता येणार आहे. म्हणजे कुठची? उबाठाची, महाविकास आघाडीची. आणि तेव्हा महापालिकेतला सगळा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू आणि या महापालिकेत पोलिसांना घेऊन आम्ही घुसू आणि आयुक्ताला कॉलरला धरून रस्त्यावर आणू फरफटत. आज काय अवस्था झाली आहे बघा. आज काय अवस्था झाली. सरकार तर राज्यात आलं नाही, मुख्यमंत्री वडील होऊ शकले नाही, पण महापालिकेत आपल्या इच्छेवर नाचणारा, तालावर नाचणारा महापौर आणणं देखील या पिता पुत्रांना शक्य झालेलं नाही. आणि उलट त्यांच्या फॅमिली बिझनेसला पायदळी तुडवू शकेल इतका खमक्या अधिकारी महापालिका आयुक्त म्हणून त्या पदावर आणून बसवलेला आहे.
थोडक्यात दीर्घकाळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने मुंबई महापालिका हा आपला फॅमिली बिझनेस बनवला होता, कौटुंबिक व्यापार. आम्हाला वाटेल त्यांना आम्ही टेंडर देऊ, आम्हाला वाटेल त्याला एखादं काय ते कॉन्ट्रॅक्ट देऊ, उघडपणे कमिशनचा व्यवहार चालतो. म्हणून इतक्या कोवळ्या वयामध्ये अजून राजकारणाचा गाठीशी कुठलाही मोठा अनुभव नसताना आदित्य ठाकरे हा माणूस उठसूट गेल्या 5-7 वर्षामध्ये तुम्ही बघाल तर टक्केवारीवर बोलतो. पोराचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, तशी आदित्य ठाकरे यांची अवस्था आहे. त्यांना राजकारणात फक्त टक्केवारी दिसते. अमुक कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, अमुक कॉन्ट्रॅक्ट का कॅन्सल झाले, अमुक कॉन्ट्रॅक्ट का रिन्यू झालं, त्याच्यात किती टक्के काढले. अरे कोवळ्या वयाचा हा मुलगा ज्या प्रकारे फक्त टक्केवारी या भाषेत बोलतो, याचा अर्थ शाळेत जे शिकवलं गेलं नाही गणित, त्यापेक्षा घरी टक्केवारीचं गणित उठता बसता कोवळ्या वयात कानी पडलंय. आणि त्यामुळे राजकारण म्हणजे टक्केवारी एवढंच आदित्य ठाकरेंना कळतं. आणि तिथे तुम्हाला कळतं की मुंबई महापालिका हा ठाकरे परिवाराचा किंवा उद्धव परिवाराचा फॅमिली बिझनेस असं म्हणण्याचा अर्थ काय तो तुमच्या लक्षात येतो. ते सगळं 0% झालेले आहे, 0%. आता मुंबई महापालिकेच्या व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये, कारभारामध्ये कुठेही ठाकरे परिवाराला टक्केवारी मिळवणं अशक्य कोटीतलं आहे, अशक्य कोटीतलं आहे. आणि त्यामुळे मग कंबोजच्या मुलीचा वाढदिवस वगैरे हे कार्यक्रम अटेंड करावे लागतात, त्याला पर्याय नसतो. पण अश्विनी भिडे यांची नेमणूक हा शिंदे फडणवीसांमधला वाद नाहीये, हे एकमत आहे. का तर ठाकरे परिवाराच्या महापालिका या फॅमिली बिझनेसला लगाम लावायचा असेल, त्याच्या तोंडात व्यसन घालायचे असेल, तर मग एकच उपाय होता, तो म्हणजे कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त आणि अश्विनी भिडे. याखेरीज दुसरा पर्याय तरी उत्तम नव्हता. असो मित्रांनो, विषय सांगितलाय, आवडला विचार करा, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.